मी ऐश्वर्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आता बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आले त्याचं कारण ते पण सांगते की का नाही आले. तर तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण बाया घरातलं काम करत नाही तेव्हा किती पसारा असतो आणि जेव्हा आपण स्वच्छ करतो तर किती छान आणि निवांत वाटतं ना. किचन असो, बेड असो, हॉल असो, काही पण असो. जोपर्यंत आपण बाया उठत नाही, कामं करत नाही तोपर्यंत स्वच्छता वाटत नाही. आणि हे आपल्यालाच करावं लागते. कोणी येऊन करत नाही. एखाद्या वेळेस जीवावर आलं, आपल्याला कंटाळा आला ना, तर आपण तो राहू देतो आणि थोडा वेळ आराम करतो आणि नंतर आपण नव्याने सुरुवात करायला लागतो. तर व्हिडिओ का नाही आले ते पण सांगते. तर व्हिडिओ न येण्याचे बरेचसे कारणं आहेत. म्हणजे की माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि घरात पाहुणे पण आले होते. आता गणपती वगैरे उठले होते. त्यामुळे बरेचशा जणीनं कॉम्प्रोमाईज करतात. सणवार जाऊ देत नाही हातातून. तसेच गुण माझ्यामध्ये पण आहे. मी असे सणवार आहे ना, हातातून जाऊ देत नाही. म्हणजे होता होईपर्यंत तर जाऊ देत नाही. त्यासाठी मग आपण काही ना काही करतच असतो त्यासाठी. तर त्यामुळे मग माझी तब्येत पण वगैरे इथं खराब होती आणि पाहुणे पण आले होते. आता नवरात्र येणार आहे त्यासाठी बऱ्याचशा जणी अशा साफसफाईला म्हणजे लागलेल्या आहेत. माझी पण साफसफाई राहिली. आता शुक्रवार आहे म्हणजे उद्याचा शुक्रवार आहे. शनिवार, रविवार आहे अजून साफसफाई करायला आणि पाऊस जो आहे ना, तो जाण्याचं नाव नाही घेत आहे. पण आज सकाळी असं झालं ना, सकाळी पाऊस येत होता आणि 12 वाजल्याच्या नंतर असं कडक ऊन पडलं, तर मग नंतर पस्तावा आला, की जर चादरा वगैरे धुवून टाकल्या असत्या, तर ते कदाचित वाळल्या तरी असत्या. कारण ना, सकाळी पाऊस आला, तर मग मला असं वाटलं, की दिवसभर समजा पाऊस राहिला, तर चादरा धुवून काहीही फायदा नाही. त्यासाठी मी काही ते काढलं नाही आणि असे घरच्या कामाला लागली डायरेक्ट. आता पाहुणे होते एवढ्या दिवस आणि माझी तब्येत पण ठीक नव्हती, पाऊस पण होता. आता पाहुणे आले ना, तर मी काही व्हिडिओ शूट नाही केला पाहुणे होते त्या टायमाला. कारण आपण व्हिडिओ शूट आपलं हे काम आता डेलीचंच आहे. आपण YouTubeवर काम करत आहे, तर डेलीचंच आहे. पण पाहुणे एखाद्याच वेळेस येतात आपल्या इथं, ते पण टाईम काढून येत असतात. मग त्यांचा स्वयंपाक वगैरे, त्याच्यासोबत बोलणं हे सगळं म्हणजे द्यावं लागते. कोणी आपल्या इथं आलं तर त्यांच्यासोबत असं बोलावं लागते. पाहुणचार वगैरे करतो, त्यात टाईम जातो. लहान मुलं आहे त्यांच्यामध्ये, त्यांच्या शाळा असतात मुलींच्या, ते पण सर्व आवरून सर्व म्हणजे बघून घरातलं सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे काही व्हिडिओ शूट नाही झाले आणि तब्येत पण खराब होती. आता तब्येत खराब होती म्हणून मी व्हिडिओ शूट नाही केले, पण पाहुणे-रावणे आले तर आपल्याला करावंच लागते. कारण नेहमी कोणी आपल्या घरात येऊन बसत नाही. जेव्हा ज्यांचा टाईम असतो ते तेव्हा येतात आणि सदा म्हणजे नेहमीच आपल्या इथं कोणी येत नाही. पण जे जेव्हा आले त्यांना त्यांचे म्हणजे पाहुणचार वगैरे त्यांच्याशी बोलणं वगैरे हे नाही जर नाही केलं ना, तर त्या येणाऱ्या माणसाला पण चांगलं वाटत नाही, की म्हणजे त्यांना पण असंच वाटतं, पण आपण उगाच आलो बा. म्हणून मग त्यांच्यासोबत थोडासा पास करावा लागतो आणि पाहुणचार वगैरे हे करण्यासाठी खूप टाईम होतो मुलं वगैरे सांभाळून आणि त्यांच्या शाळा वगैरे तर असतात ते आपण नाही जाऊ देत. मग त्यांच्या शाळा वगैरे पाठवून नंतर पाहुण्याचा पाहुणचार वगैरे करून घरातले सर्व आवरून-सावरून भांडे-कुंडे धुणं हे सर्व बघून ना आपल्याला खूप वेळ जातो. त्यासाठी मी व्हिडिओ इथे शूट नाही केलेत. अशी कारणं आहेत. तुम्ही पाहू शकता आता मी असे पटापट जास्तीत जास्त अर्ध्या तासात चक्क काम केलेले आहेत. मला म्हणजे टाईम नाही लागला काम करायला. पण खरंच ना आपण जोपर्यंत उठत नाही ना तोपर्यंत कामच होत नाही. ही खरी गोष्ट आहे. पण आता तुम्ही पाहू शकता असं स्वच्छ वाटत आहे किचन. अगदी मी ना अर्ध्या तासातच क्लीन केलेलं आहे. आणि खूप छान वाटत आहे. त्याच्यानंतर आता मग हे सर्व झाल्याच्यानंतर अंघोळ वगैरे करून घेते म्हटलं, कारण हे सर्व अंघोळीच्या आधीच कामं केलेले बरे वाटतात. स्वच्छता केलेली अंघोळीच्या आधी बरी वाटते आणि मग नंतर फ्रेश आपण स्वतःला पण वाटतो, आपलं घर पण फ्रेश वाटतं आणि मेन म्हणजे किचनमध्ये जास्त पसारा होतो. कारण तिथं आपल्याला 24 तास राहणं म्हणलं तरी बी चालते. तिथंच राहतो आपण 12 घंटे तरी लोकं इतकं खालच्या पातळीवर जातात ना, की त्यांनी म्हणजे हे पण विचार करत नाही, की आपण काय बोलतो. समजा त्यांना आपल्यासोबत जर बोलू दिलं नाही, आपण जास्त त्यांना बोललं नाही, तर ते काही पण बोलतात. म्हणजे कोणाचं नाव पण बदनाम करायला त्यांना काही वाटत नाही. पण या गोष्टीनं समोरच्याला किती वाईट वाटतं आणि म्हणजे तो या गोष्टीतून काही पण करू शकतो. जसं मोठा निर्णय काय घेऊ शकतो त्याच्या जीवनामध्ये. या गोष्टीचा लोकं विचार करत नाहीत. म्हणजे लोकांना फक्त पैसा दिसतो आणि दुसऱ्याचं म्हणजे काही चांगलं चालत असलं ते दिसते. बाकी त्याच्या मागचं काही दिसत नाही. आणि जर आपण त्यांना दुर्लक्ष केलं बोलायला म्हणजे त्यांच्यासोबत आपलं समजा पटत नसलं, आपण समजा दुर्लक्ष केलं, तर ते आपल्यावर काही पण असे खोटे इल्जाम वगैरे टाकून ना, आपला बदनाम करायची कोशिश करतात. त्यांना जर ते जमलं नाही, तर ते अशा पद्धतीनं आपल्यासोबत वागू शकतात.
म्हणजे किती लोक खालच्या पातळीवर जातात ना. मला तर खूपच विचार येतो. तसं तर मी कोणी समजा मला जर कोणासोबत पटत नसलं ना, तर मी त्याच्यासोबत बोलतच नाही. खास करून मी त्याच्यासोबत बोलणंच सोडून देते. कारण कसं वादविवाद होण्यापेक्षा असं वाटते बरं आहे, दूरच बरं असते. पण आता आपणच बाया दूरचे लोकं नसतात. जे आपल्या फक्त जवळचेच लोकं असतात. लय खूप दूरचे लोकं नसतात. जवळचेच लोकं असतात. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त मोठा हात जवळच्याच लोकांचा असतो. आणि अजून एक गोष्ट मी माझ्या जीवनात अनुभवले, म्हणजे एक वेळा नाही तर बरेचदा अनुभवले आहेत. तुमच्यासोबत पण होतं का असं? म्हणजे आपली घ्यायची कंडिशन नाही तरी पण आपण एखाद्या वेळेस म्हणतोच, की मला हे घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या तोंडातून निघतेच. कारण आपण पॉझिटिव्ह विचार करतो, हो घेऊ, कधी ना कधी घेऊ, पण घेऊ. आता ही गोष्ट आपण समजा कोणाला 4 चौघ असे बसलेत, आपण त्यांच्यामध्ये ही गोष्ट केली, आता ही मला घ्यायची आहे, असं आपण फक्त एक मुद्दा काढतो, की आपण हे घेणार आहोत. तर जी समोरची व्यक्ती आहे, ती तुम्हाला दुसऱ्याच दिवशी ती वस्तू घेऊन दाखवेल आणि आणून पण दाखवेल. म्हणजे तुम्हाला दाखवेल पण, दाखवायला पण येईल, की ही मी वस्तू घेतली. आता ही गोष्ट ना माझ्यासोबत एक वेळा नाही तर बऱ्याच वेळा झालेली आहे. म्हणून मी म्हणत आहे आणि नाहीतर मग ह्याहून हे पण निघते, की मी जळत आहे. नाही, मी जळत नाही आहे. पण मी ह्या गोष्टी बऱ्याच वेळा अनुभवलेल्या आहेत माझ्या जीवनात, की आपण फक्त तोंडातून फक्त विषयच काढला, तर दुसऱ्या दिवशीच ते जे समोरचे लोकं आहेत, आपण ज्यांना सांगतो, ते दुसऱ्या दिवशीच आणून आपल्याला दाखवतात, की हे मी घेतलं. आता मी ह्या गोष्टी म्हणजे मला समजतच नाही, की मी काय समजू? मी कोणावर जळत नाही. ही पहिली गोष्ट तर मी कोणावर जळत नाही. पण एक वेळा समजा झालं तर चला बा त्या वस्तूची त्या माणसाला आवश्यकता होती. त्या व्यक्तीला आवश्यकता होती म्हणून घेतली. पण हर वेळा जर असंच होत असेल तर काय समजणार तुम्ही या गोष्टीवरून? मला कमेंट करून नक्की सांगा. असं तुमच्यासोबत कधी झालं का? माझ्यासमोर म्हणजे माझ्यासोबत नेहमी असंच होते. तर आता मी पण एक गोष्ट ठरवलेली माझ्यासोबत, की मी कधीही माझ्या मनातल्या गोष्टी कधीच कोणाला सांगणार नाही. कारण मी खूप वेळा या गोष्टी अनुभवल्या आहेत. फक्त तोंडातून मी काढू आणि त्याच्या आधी मला कोणी घेऊन पहिले आणून दाखवो. आता ही कोणाची हिरस आहे का कोणाचा जळकुटापणा आहे हे मला नाही माहीत. कोणाच्या मनातलं कसं आहे आपल्याला ओळखताच येत नाही. मला तर खास करून ओळखताच येत नाही कोणाच्या मनात काय चालू आहे तर. पण तरी देखील मी प्रयत्न करतच असते, की सर्वांचं चांगलं व्हावं, माझं पण चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं पण चांगलं व्हावं. चला तर मग. आता इथं माझे पोहे वगैरे झाले. आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. कमेंट करून नक्की सांगा या विषयावर जे मी आत्ता बोलले. चला तर मग बाय.